श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे कार्तिक पौर्णिमा जी उद्या आहे. तर या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती एक वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे आपले 7 पिढ्यांचे जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती संपेल. त्यासोबतच तुम्हाला जर 7.5 असेल, शनिदोष असेल, तसेच पितृदोषापासून सुद्धा आपल्याला कायमची मुक्तता मिळेल. त्यासाठी आपल्याला उद्या ही वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहे. आता त्रिपुरारी पौर्णिमा ही आज आहे, परंतु आपण पौर्णिमा तिथी असेल, अमावस्या तिथी असेल तर ही तिथी उदय तिथीनुसार धरत असतो. उदय तिथी म्हणजे काय, तर ज्या तिथीने सूर्याचं तोंड पाहिलेलं आहे, म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर जी तिथी चालू असते तर या तिथीला आपण उदय तिथी असं म्हणतो. की उदय तिथीनुसार आपण या तिथी ज्या आहेत तर त्या पकडत असतो. परंतु आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, कारण त्रिपुरवात जी आहे तर ती प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी लावली जाते आणि उद्या ही पौर्णिमा दुपारी संपत आहे. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा ही आपण आज साजरी करणार आहोत. परंतु उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा जी आहे तर ती उद्या आहे. ही पौर्णिमा तिथी आज दुपारी 3:55 सुरू झालेली आहे आणि उद्या दुपारी 2:47 संपणार आहे. त्यामुळे आपल्याला उद्या पिंपळाच्या झाडाला एक वस्तू जी आहे तर ती अर्पण करायची आहे. आता पिंपळाच्या झाडाला एवढे महत्त्व का आहे हे आपण अगोदर पाहूया. त्याप्रमाणेच आपण ही वस्तू अर्पण केल्याने आपल्याला शनिदोषापासून आणि पितृदोषापासून कशा प्रकारे मुक्तता मिळते. कारण आपण प्रत्येक वेळेला बघत असतो की ही वस्तू अर्पण केली तर आपल्याला या दोषापासून मुक्ती मिळेल किंवा आपण हा उपाय केला तर आपल्याला आयुष्यामध्ये त्याचे असे फळ मिळेल. परंतु आपल्याला मेन गोष्ट ही माहीत नसते की हे फळ आपल्याला का मिळणार आहे किंवा पिंपळाच्या झाडाला आपण जर ही वस्तू अर्पण केली तर शनिदोषापासून आपल्याला मुक्तता का मिळणार आहे. तर याबद्दलची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता ही जी कार्तिक पौर्णिमा आहे तर ती सर्व पौर्णिमांमध्ये अत्यंत वेगळी पौर्णिमा आणि महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे आपले दारिद्र्य नष्ट व्हावे, पितृदोष कमी व्हावा, शनिदोष कमी व्हावा यासाठी आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाला जर काही वस्तू अर्पण केल्या, पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो. पिंपळ वृक्ष जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला आहे, त्याप्रमाणेच पूजनीय सुद्धा मानलेला आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. अमावस्या तिथी असेल, पौर्णिमा तिथी असेल तर अशा तिथींना आपण पिंपळाच्या झाडाची जर पूजा केली तर आपल्याला आपल्या पितरांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात आणि पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी तसेच शनीचा त्रास कमी व्हावा यासाठी पिंपळ वृक्षाची पूजा ही केली जाते. त्यासोबतच वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा पिंपळाच्या झाडाला खूप शुभ मानले आहे. हा एक सर्वोत्कृष्ट वृक्ष आहे. पिंपळाच्या झाडाची आपण जर पूजा केली तर आपल्याला संपत्ती आणि समृद्धी मिळते. बुद्धांपासून अनेक इतर ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे. पिंपळाच्या मुळामध्ये श्रीहरी, विष्णू आणि केशव यांचा वास आहे, तर पिंपळ वृक्षाच्या फांद्यामध्ये नारायण, पानांमध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे. पिंपळ हे भगवान विष्णूंचे एक रूप आहे. हे झाड जे आहे तर ते दुष्कृत्यांचा नाश करते, म्हणजे माणसाची जी काही वाईट कर्मे आहेत, वाईट पापे आहेत तर यांचा नाश करण्याची ताकद ही पिंपळ वृक्षामध्ये आहे. तसेच हे पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे निवासस्थान सुद्धा आहे. आता आपण हे पाहूया की पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने शनिदोष का कमी होतो, यामागे काय कथा आहे. तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आणि यानंतर आपल्याला कोणती वस्तू ही उद्या संध्याकाळी झाडाला अर्पण करायची आहे तर हे आपण पाहणार आहोत. महर्षी दधीचीचा मुलगा पिपलाद ऋषी होता. पिपलादचा अर्थ असा आहे की याचा जर शाब्दिक अर्थ घेतला तर पिपलादचा अर्थ होतो पिंपळाची पाने खाऊन जगणारा. महर्षी दधीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना अस्थी दान केल्या. मग विश्वकर्माने दधीचीच्याच हाडांपासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते. महर्षी दधीची यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या. देवांनी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही. महर्षी दधीची पत्नी त्यावेळी गर्भवती होती. तिने तिच्या गर्भातून मुलाला बाहेर काढले आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवले. नंतर ती सती गेली. मूल पिंपळाच्या झाडाखाली वाढले. यासोबतच त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली कठोर तपश्चर्या केली. पिंपळाला
पिप्लाद ऋषीच्या प्रभावाने आशीर्वाद मिळाला की जो कोणी या देववृक्षाची सेवा व पूजा करेल त्यांना चांगले फळ मिळेल आणि शनिदोषापासून मुक्ती मिळेल. कारण जेव्हा पिप्लाद ऋषींना कळले होते की त्यांचे वडील हे शनिदशेमुळे मरण पावले, तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड प्राप्त केला आणि शनिदेवांना शिक्षा दिली. नंतर शनिदेवांनी पिप्लाद ऋषींची माफी मागितली आणि वचन दिले की पिंपळाची पूजा करणाऱ्या व्यक्तीला शनीचा त्रास होणार नाही. त्यामुळे ज्यांना शनिदोष आहे, तसेच शनीची 7.5 ज्यांना चालू आहे, तर त्यांनी जर नियमित पिंपळ वृक्षाची पूजा केली तर शनीचा त्रास जो आहे तर तो कमी होतो. शनिदोषातून त्यांची मुक्तता होते. पिंपळाचे झाड हे विष्णूंचे एक रूप आहे आणि जिथे विष्णू आहेत तर तेथे माता लक्ष्मी सुद्धा असते. त्यामुळे पिंपळ वृक्षामध्ये विष्णूंसोबत लक्ष्मीचा सुद्धा वास आहे. या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला माता लक्ष्मी आणि विष्णू दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात. एवढेच नाही तर आपल्याला सर्व देवदेवतांचे आशीर्वाद मिळून अक्षय पुण्य सुद्धा मिळते. पिंपळाच्या झाडाला आपण जर प्रदक्षिणा घातल्या तर आपली सर्व प्रकारची पापे सुद्धा नष्ट होतात आणि पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळ वृक्षाची पूजा करणे तर हे अत्यंत सर्वोत्तम मानले आहे. रोज जर आपण पिंपळ वृक्षाची पूजा केली तर आपली पितृदोषापासून सुटका होते. तसेच पिंपळावर नेहमी शनीची छाया असते, यामुळे शनिदोष सुद्धा दूर होतो. शनिवारी आपण पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला तर शनीशी संबंधित जे काही त्रास आहेत तर ते सुद्धा दूर होतात. त्यामुळे ज्यांना 7.5 आहे त्यांनी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा हा लावायचा आहे. आता आपण पाहूया की उद्या आपल्याला संध्याकाळी म्हणजे उद्या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे. हा जो उपाय आहे तो संध्याकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत करायचा आहे. कारण ही जी वेळ आहे तर हा प्रदोष काळ आहे आणि तिन्ही सांजेला माता लक्ष्मी ही फिरत असते. माता लक्ष्मीच्या आगमनाचा सुद्धा हा वेळ असतो. त्यामुळे आपल्याला या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. एक तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो. यामध्ये थोडीशी आपल्याला साखर घालायची आहे. त्याप्रमाणेच आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा तयार करायचा आहे. कणकेचा जर तुम्हाला चौमुखी दिवा करणे शक्य नसेल तर तुम्ही निरंजन किंवा पंती घ्या आणि यामध्ये आपल्याला 4 दिशांना 4 वाती, तर या 4 वाती लावायच्या आहेत. यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि जर तुमच्याकडे तीळ किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे रोजच्या पूजेमध्ये तेल वापरता हे तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि तेलच या दिव्यामध्ये घालायचं आहे. आणि हा दिवा आणि आपण तांब्याभर जे पाणी घेतलेलं आहे, साखर घातलेलं, तर ते घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवताना त्याखाली थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. त्यावर हा दिवा ठेवायचा आहे. हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याच्या 4च्या 4 वाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, नमस्कार करायचा आहे, म्हणजे दिव्याची पूजा करायची आहे. यानंतर आपण जे पाणी नेलेलं आहे तर तो तांब्या आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि पिंपळाला आपल्याला गोलाकार फिरत प्रदक्षिणा घालत हे जे पाणी आहे तर ते पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि पाणी अर्पण करताना आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. यानंतर त्या झाडाखाली तिथेच थोडा वेळ बसा आणि खोडाला आपल्याला हात लावायचा आहे आणि माता लक्ष्मी आणि विष्णू यांचं स्मरण करायचं आहे. त्यांना आपल्याला प्रार्थना करायची आहे की त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती असावा. त्याप्रमाणेच तुमची काही समस्या असतील, काही जर पैशासंबंधी अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील तर यासुद्धा माता लक्ष्मीला सांगून माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा म्हणून प्रार्थना करायची आहे. पिंपळ वृक्षाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे. घरी येताना आपल्याला मागे वळून चुकूनही पाहायचं नाही. आता पिंपळ वृक्षाच्या बाबतीत एक चूक कधीच करायची नाही, ती म्हणजे सूर्योदयापूर्वी कधीही पिंपळ वृक्षाची पूजा करायची नाही. कारण सूर्योदयापूर्वीची जी वेळ आहे तर त्यावेळेला अलक्ष्मी म्हणजे गरिबी आणि दरिद्री हिचा वास हा पिंपळ वृक्षामध्ये असतो. त्यामुळे चुकूनही आपल्याला या वेळेमध्ये पिंपळ वृक्षाची पूजा करायची नाही. या वेळेत जर आपण पिंपळ वृक्षाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते, गरिबी येते. त्यामुळे पिंपळ वृक्षाची पूजा ही सूर्योदय झाल्यानंतरच केली जाते. तर एवढी एक चूक आपण पिंपळ वृक्षाच्या बाबतीत कधीही करायची नाही.